तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपलं या शाळा या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. तर आता जवळजवळ रात्रीची वाजलेलं आहे 12 वाजलेले आहे आणि आता आपण जस्ट जेवलो आहे, आप्पाच्या ढाब्यावर जेवलेलो आहे, जे की आहे मंचरजवळ ढाबा आहे. आणि आजचा आपल्या रात्रीचा दौरा निघाला आहे जुन्नर तालुक्यामध्ये असलेलं पिंपळगाव जोगा डॅमवर. आज आपण कॅम्पिंगला निघालेलो आहे. आपल्यासोबत आहे दरवेळेचा गुंगार, ओंकार, अनूप आणि आज आपला नवीन मित्र आहे मैत्रेय. मैत्रेय हा मुंबईला असतो. असे आम्ही 5-6 जण निघालेलो आहे पिंपळगाव जोगा डॅमला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल कॅम्पिंगची वाईफ बघायला मिळेल. आता बघू तिथं गेल्यावर आपल्याला पुढं राहायला जागा मिळते. बॅकवॉटरला जर नाही जागा मिळाली तर आपण एखाद्या मंदिरामध्ये मुक्काम होणार आहे आपला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व धमाल मस्ती बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे पिंपळगाव जोगा डॅमच्या जवळ. तुम्ही बघू शकता की समोर पूर्ण अंधार आहे, पण आता आपण इथं खाली जाणार आहे. आपल्या 2 गाड्या खाली गेल्या इथनं. आता आपण इथं आपलं तिथं काही आधीचेच माणसं आले होते, तिथं आपण जवळ आपलं कॅम्प लावणार आहे. आणि इकडं पूर्ण दिसतंय, पूर्ण धरणाचं बॅकवॉटर आहे. आता अंधार असल्यामुळे दिसणार. आणि हा जो सरळ रोड जातो इकडं, हा सरळ रोड जातो इकडं हरिश्चंद्रगडावर. हो सोबत इकडं जातो. मागं एवढं भारी क्वालिटी वातावरण झालं ना की तुम्हाला काय सांगू. सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर आता आपण खाली बॅकवॉटरला उतरूया. तिला आपण गाड्या लावल्या आणि इकडं समोर एक 100-150 मीटर पुढं बॅकवॉटर आहे. पाणी खूप कमी आहे आणि साईडने सगळं पूर्ण सह्याद्री. सकाळी तुम्हाला मी दाखवलं इथं आपल्याला हरिश्चंद्रगड वगैरे थोडं दर्शन होतं. इथं बघा आपला माहोल जमला. शेकोटी वगैरे पेटवली पोरांनी. आपल्याला काही इथले लोकलचे मित्र भेटलेले, मस्तपैकी शेकोटी पेटवले. आता आपण पैकी मैफिल जमलेली आहे. खूप वारा चालू आहे. कपडे पुन्हा फुल कपडे घालून बसलाय. इथं आपल्याला काही लोकांचे मित्र भेटलेले, इथे मोठ्या गाडीमध्ये आले. त्यांच्या आधी शेकोटी वगैरे चालू आहे. अमिताभ बच्चन साला आता आपल्या काही मित्रांनी टेंट आणला होता. या मित्रांचा टेंट आहे आणि आमचा टेंट दाखवा. आमचा टेंट आहे. आमचा टेंट काय, खाली एक चादर वर एक चादर. तुम्हाला टेंट दाखवतो मी. बघा टेंट, हा आमचा टेंट आहे गरीबाचा. इकडे हा टेंट. तिकडे आपण आपला टेंट आथरणार आहे. तुम्हाला टेंट आथरला दाखवतो. आणि आता अनूप शेट चार्जिंग करताय. गाडी लॉर्ड स्प्लेंडरला लॉर्ड का याच्यावर नव्हत्या, स्प्लेंडरला चार्जिंग लॉर्ड आहे. आणि जो स्प्लेंडर चालवतो तो पण लॉर्ड आहे. विषय खोल, चड्डीत खोल. आता आपला टेंट लागतोय. कुणाला जी टेंट लावणार आहे आपला. ही एक आपण गाडी, ही आपली दुसरी गाडी आणि ही आपली तिसरी गाडी. आणि समोर एवढा भारी व्ह्यू ना. इकडं समोर हरिश्चंद्रगडाचा दिसतो. तुम्हाला सकाळी दाखवतो मी असं. आता आपल्याला टेंट लावायचा कार्यक्रम होता. एवढ्या टेंट मध्ये जवळजवळ 7-8 पोरं झोपणार आहे. ते जे पोर आले ते दुसऱ्या गाडीमध्ये ते इथलेच वापरायचे. आपण 5 जण आहे. तोपर्यंत अमिताभ बच्चन शेकतांनी बारशेचे अमिताभ बच्चन. अमिताभ सर, एक तुला डायलॉग होऊन द्या. अमिताभ सर, बच्चन साहेब. खाली अजून ते मित्रांनी टेंट लावला आहे. खाली अजून एक जण झोपला ऑलरेडी. त्याच्यावर टेंट ठेवला. अमिताभ बच्चनची झोपड आली आहे. अमिताभ बच्चन. तर मित्रांनो, आता पद्धतीने वाजलेले आणि आता आपला टेंट लागलेला आहे. मला आपला टेंट हे बघा, आपला टेंट लागला आहे. टेंट मध्ये पुन्हा अमिताभ बच्चन आणि अनूप झोपलेला आहे. मैत्रीची आवरावर झाली. इकडे ओमकारची जरा थोडी शेकोटी झाली. आणि आता आपण पण टेंट मध्ये जाणार आहे. आणि आपण एक चादर आणली होती. वर लावून एक चादर आणली होती. सगळ्यांनी एक चादर काय मिळते अशा. तर मित्रांनो, आता आपली पूर्ण झोपायची तयार झालेली आहे. आता मला ब्लँकेट नव्हतं म्हणून मी पूर्ण जर्किन घातलं, खाली फुल पॅन्ट घातली आणि तोंडामध्ये किंवा केसामध्ये धूळ जाऊ नये म्हणून मास्क घातला आपल्या हेल्मेटचा, रायडिंगचा. सगळे
ओमकार झोपलाय, मैत्र जागा आहे, अनुप बी झोपलाय आणि दाजी बी झोपले आपले. तर अशा प्रकारे आता आपण ऍडजस्टमेंट का नाम महात्मा गांधी सगळ्यांना उद्या सकाळी प्रकारे आपला टेंट आहे. तर आता आपण झोपूया, 4-5 तास झोपूया, झोप पण झाली पाहिजे. तर आता भेटूया सकाळी. सगळ्या तुम्हाला मस्तपैकी या डॅमची व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. बरोबर 6 वाजलेले आहेत. 3 तास बरोबर झोप आलेली, 3 तास 15 मिनटं. आणि एवढं खतरनाक वातावरण झालंय, गार हवा चालू होती. डोळं उघडला आणि एवढं आणि उठलो, एवढं खतरनाक वातावरण तुम्हाला दाखवतो मी. वातावरण बघून तुम्ही म्हणशाल काय वातावरण आहे बघा समोर, एकदम सुंदर. पूर्ण ही सह्याद्री डोंगररांग. इकडून कसे ढग चाललेत, सगळे पावसाचे ढग चाललेत. हवा असल्यामुळे ढगांचा स्पीड खूप दिसतोय. एकदम सुंदर असं वातावरण झालंय, एक नंबर. उठले काही काहींच्या आवरावर चालली, तिकडं परत अजून एक नवीन पोरांची गाडी आली. एवढं सुंदर वातावरण झालंय ना. ब्युटिफुल. तर चला आता आपण आवरूया हळूहळू, कारण आपल्याला आता थोडंसं पाठीमागं होतं बघू काय. आणि हिच्यात तुम्हाला बोललो का मी की ही डोंगर रांगे इथून हरिश्चंद्रगड इथून सुरुवात होते. आज असा काही सकाळचा नजारा आहे. ढगाचा स्पीड खूप आहे, स्पीडनी ढगा वाहत आहेत, कारण आता पावसाळ्याचे पण दिवस चालू झाले. आणि तिकडं जर बघितलं तुम्ही कसे ढग त्याच्यामध्ये आटले, पूर्ण ढग साठलेले. हा सकाळी या पिंपळगाव जोगा डॅमचा 360 व्ह्यू आहे. खूप सुंदर वातावरण झाले, खूप सुंदर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 6:30 वाजलेले. आपली जवळजवळ 3-3.5 तास झोप झालेली आणि खूप जास्त थंड हवा चालू होती, त्यामुळे जाग आली अचानक. पण जी जाग आली ती एकदम टायमिंगला जाग आली. एवढा क्वालिटी व्ह्यू झाला, एवढा क्वालिटी व्ह्यू. तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता कसला क्वालिटी व्ह्यू झाला, एकदम भारी. पूर्ण सह्याद्री पर्वत रांगेला पूर्ण ढगाळ खेटलेले आहे, तेव्हा तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असा, एकदम सुंदर असं चालू आहे. पोरं पण उठली झोपेतून. तर चला आता आपण आवरावरी करणार आहे. त्याच्यानंतर आपण काही फोटोज वगैरे क्लिक करणार आहोत. आणि इथं जरी काही 1-2 चांगले बघण्यासारखे स्पॉट्स वगैरे असतील तर आपण स्पॉट्स वगैरे ते बघायला जाणार. पण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं किती सुंदर असा व्ह्यू झालेला आहे. ते म्हणतात ना ही सह्याद्री कधीही नाराज करत नाही. तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणाचं नाव आहे पिंपळगाव जोगा डॅम. हा जो डॅम बांधलेला आहे, हा डॅम इंद्रावती नदीवर आहे. आणि एक निसर्गातील एक खूप सुंदर असं हा एक डॅम आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागं हे जे पूर्ण जे पाणी दिसतंय या धरणाचं डॅम वगैरे आहे. इथं बऱ्यापैकी कॅम्पिंग वगैरे चालते, बरेच पर्यटक येतात, स्टे वगैरे करतात. पण इथला जो व्ह्यू आहे ना, एवढा सुंदर व्ह्यू आहे, इतका सुंदर व्ह्यू होतोय. माझ्या पाठीमागाची डोंगर तिथं सूर्यास्त हो राहिला का बऱ्यापैकी झाला पण तो. आणि पूर्ण डोंगरामुळे ढग आडले गेले आहेत. आणि जो व्ह्यू तयार होतो ना, एवढा सुंदर व्ह्यू तयार होतो की काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या पाठीमागे जे धरण बघताय त्या धरणाचं नाव आहे पिंपळगाव जोगा धरण. हे पुष्पावती नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. या धरणाचा प्रामुख्याने उपयोग
सिंचन शेतीसाठी आणि पिण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. तुम्ही जर या धरणाच्या जी भिंतीची जी लांबी बघितली जवळजवळ 1500 ते 1550 मीटर आपल्याला लांबी दिसून येते आणि त्यासोबतच जर भिंतीची उंची बघितली तर जवळजवळ 28.5 मीटर भिंतीची उंची आपल्याला दिसून येते. आणि हे जे धरण आहे ही पुष्पावती नदी हे जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येते. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एवढा सुंदर व्ह्यू झालाय ना, तुम्हाला मोबाईलमध्ये पेक्षा समोर एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय ना, काय सांगू तुम्हाला. अशी सुंदर सकाळ राजगडानंतर आज पहिल्यांदा मी अनुभव. आणि जर तुम्ही बघितलं तर या धरणाचं जवळजवळ 1999 पर्यंत या धरणाचं पूर्ण बांधकाम होऊन हे धरण पूर्ण चालू अवस्थेत झालं होतं. आणि इथला जो पाण्याचा किंवा इथला जलाशयाचा हा वापर आसपासच्या गावांना होतो. जसं की आसपास जुन्नर तालुका, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, त्यासोबतच पारनेर वगैरे नगरमधले काही तालुक्यांना या धरणाचा प्रामुख्याने वापर केला जातो. तर मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये इथं खूप गर्दी वगैरे वाढते, पर्यटक लांब लांबून येतात. कारण तुम्ही बघू शकता की पावसाळा सुरू व्हायच्याच आधी एवढा सुंदर व्ह्यू झाला आहे ना. तर जेव्हा तुम्ही पावसाळा चालू होतो, पाऊस पडतो, तर इतका सुंदर असा व्ह्यू होतो ना. आपण इथं आपला कॅम्प लावला होता. अजून इथं काही बाकीची लोकलची मुलं होती ती गेली निघून आता गाडी वगैरे घेऊन. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर याच्या पुढं आपल्याला पूर्ण माळशेज घाट, नाणे घाट दिसून येतो. आपण जो आलो तो कल्याण रोडने आलो, कल्याण हायवेने. तर मित्रांनो, तुम्ही जर या डॅमला यायचं प्लॅन करत असाल तर तुम्हाला बेसिकली पुण्यावरून चाकणवरनं नारायणगाववरून तुम्हाला मधी बायपासने टर्न घेऊन ओतूर मार्गे तुम्ही इथे येऊ शकतात. जर तुमच्याकडे प्रायव्हेट स्वतःची बाईक किंवा गाडी असेल तर खूप बेस्ट, किंवा जर पब्लिक ट्रान्सपोर्ट येणार असाल तर तुम्हाला ओतूरला किंवा तिथं उतरून तुम्हाला एखादी बस वगैरे पकडावं लागेल, किंवा तुम्हाला एक कल्याणची बस वगैरे पकडून आळेफाट्यामार्गे तुम्ही इथं बायपासला उतरून तुम्ही इथनं गावात प्रायव्हेट रिक्षाने वगैरे तुम्ही इथं येऊ शकता. आता सकाळ झाली आहे. केसांचा अवतार माझा खूप खराब झाला आहे. केसांचा अवतार इग्नोर करा, फुल एन्जॉय करूया. तर चला, थोडंसं आपली बी काहीतरी सकाळची विधी बाकी ते उरकून घेतो, तोपर्यंत स्टे ट्यून. आणि मित्रांनो, इथनं माळशेज घाट फक्त 15 किलोमीटर आहे. आपण असं पूर्ण त्या पाण्याला पूर्ण असं वेढा मारून असं इकडनं आलो तर असं इकडनं परत जाऊन इकडं आपल्याला माळशेज घाट फक्त 10 ते 15 किलोमीटर आहे. आणि तुम्ही दुसरी गोष्ट बघितली तर ही जी पूर्ण जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे ना, ही प्रसिद्ध असा हरिश्चंद्रगडाची डोंगर रांग आहे. इथं फक्त हरिश्चंद्रगडची ट्रेकिंग 1.5 ते 2 किलोमीटर असते. तर आपली जी कॅम्पिंग झाली आज ती हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी झाली आहे. 2 ते 2.5 किलोमीटरनं तिथं हरिश्चंद्राचा पायथा इथं ट्रेकिंग चालू होती. पण आता कसं आपल्याकडे वेळ कमी, जर हरिश्चंद्र जर आपल्याला चढायचं असेल तर सकाळी सकाळी तुम्हाला 6 किंवा 5लाच गड ट्रेकिंग चालू केली पाहिजे. कारण गड जो चढायला 5 ते 5.5 तास लागतात. आणि आता खूप वातावरण बघू शकता, पूर्ण ढगाचं वातावरण वगैरे झालेलं आहे. तुम्हाला भक्त दाखवतो. हा बघा, हा जो समोर आहे ना तो आहे हरिश्चंद्रगड. हा बघा, हा असा आहे हरिश्चंद्रगड. एवढा सुंदर पूर्ण ढगात बुडालेला, खूप छान. तर चला, आता आमचा झालेला आहे पाच टाइम झाला. आम्ही वचन उठलेले कोरा खूप मोठा इतिहास झाला. यहाँ पे बहुत कोहरा छाया हुआ है. अभी हम जा रहे हैं बात के लिए. बच्चन साहब रेडी है. बच्चन साहब शूट के लिए रेडी है. तो चलिए पैसा बच्चन साहब की शूट. चला मित्रांनो, आता जरा थोडे आंघोळ बांगोळ करूया, देवपूजा करूया. तर मित्रांनो, आज एक आपल्याला खूप मोठे व्यक्ती भेटलेले आहे. बार्शीचे रँचो इथे भेटले आपल्याला. रँचो साहेब बघा, त्यांचं संशोधन करता येतं. बार्शीचे रँचो. ओ वाव, खूप सुंदर असा व्ह्यू, टॉप आहे. कोकणकडा दाखव, कोकणकडा. लेट सी. तिकडं कोकणकडा आहे. इकडं हा झूम कर, इकडं हा. दॅट इज सी दिस कोकणकडा. दिस. नाही, कोकणकडा नाही, तो हरिश्चंद्रगड आहे. तो मगाशी तुम्हाला तो बोललो तो, त्याच्यात तिकडे कोकणकडा आहे. आता आपण आपला बाट टाइम झालेला आहे. किती पण तुम्ही लॅविश बंगलो बांधा, लॅविश बाथरूम बांधा, काही पण करा, पण अशी आंघोळ तुम्हाला नशिबातच लागते. चला, इकडं थार पार्किंग केली, पण ती कोणाची काय मला माहित नाही. ही गरीबी बघा अशी. तर चलो मित्रांनो, आपल्याला अजून एक गोष्ट सापडलेली आहे. आपण म्हणजे मध्ये एक खूप व्हायरल रील बघितली होती त्या पेंग्विनची. तो एकटाच कुठतरी हिंडायला निघाला होता
तर अखेर तो पेंग्विन आपल्याला सापडलेला आहे पिंपळगाव जोगा डॅमवर. तुम्ही बघू शकता. हे पेंग्विन 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 बघा दोघा तिकडे एकटाच चाललाय, विरुद्ध दिशेने चाललाय तिकडं, चुकीच्या प्रवाहात चाललाय. तर मित्रांनो आता आपलं सुंदर क्वालिटी असं निसर्गाच्या सानिध्यात आंघोळ बाद झालेला आहे. अशी आंघोळ तुम्हाला पैसे देऊन पण मिळत नाही, ती फक्त असे 4 मित्र असले तर ते तुम्हाला कसली आंघोळ मिळते. आणि असा सुंदर असा निसर्ग असला तर तुम्हाला ते नशिबात असतं. तर आता आपण आवरून तिथले 1-2 मंदिर आहे तिथले जाणार आहोत. आता आपण काय हरिश्चंद्रगडवर काय जाणार नव्हत, कारण आता खूप उशीर पण झालेला आहे आणि जर गड चढायचा असेल तर सकाळी सकाळी आपल्याला ट्रेकिंग चालू करावी लागते. पण आता जर मित्रांनो तुम्हाला पिंपळगाव जोगा डॅमला जर यायचं असं तर आता एक एवढा आठवड्यात येऊन जा. जर पाऊस चालू झाला तिथं पाणी वगैरे वाढतं, पाणी पूर्ण, त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर यायचं असेल तर आता एक आठवड्यात येऊन जा. पाणी खूप कमी सुंदर आहे. आणि जर तुम्हाला पोहता येत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये उतरा, अन्यथा धरणाच्या पाण्यात जास्त पोहत वगैरे जाऊ नका. बाकी गाळ जास्तपर्यंत थोडा एक 10-5 मीटर पर्यंत पुढं गाळ नाही, व्यवस्थित एक सारखी जमीन आहे. बाकी खूप छान अनुभव आलेला आहे. तर मित्रांनो आता आपलं पूर्ण आवरावरी झाली, सगळे तयार झाले व्यवस्थित. आपण त्या हिशोबाने आपण कपडे वगैरे आणले होते, सर्व तयार वगैरे झाले. तर आपण आपली आवरावरी करतोय आणि आपल्याला काही थोडेसे 1-2-3 ग्रुप फोटोशूट वगैरे करायचे आहे. आता जवळजवळ बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता की पूर्ण जवळजवळ धुकं जे आहे ते कमी झालेलं आहे. आता पूर्ण ढगाळ म्हणजे पावसाचं वातावरण, सकाळपासून पावसाचं वातावरण होतं, पण हा पूर्ण डोंगर किंवा ही पूर्ण पर्वतरांग सगळे धुक्यामुळे झाकले होते. पण आता व्यवस्थित जरा क्लीन झाले. आता गरम व्हायला लागलं. रात्री खूप गार थंड वारं होतं आणि समोर तुम्ही डोंगर बघा कसला दिसतो, असं वाटतं एखादी ज्वालामुखी. ते म्हणतो ना की बादलों के ऊपर गए हुआ जल पर्वत, शायद वो जल पर्वत यही तो नाही. तर आता आपलं एक प्लॅन चालू आहे की जाता आता आपल्याला ओझरच्या गणपती दर्शन घ्यायचं. बघूया किती वेळ भेटतो, त्यानुसार आपण ते जाणार आहे. धरणाचं पाणी खूप कमी होतं, त्यामुळे आपण एक काठावर तिथं स्विमिंग वगैरे केली, आंघोळी वगैरे केल्या. पण पाणी स्वच्छ आणि सुंदर होतं. तुम्ही जर यायचा प्लॅन करत असाल नक्की या, एवढ्याच आठवड्यामध्ये या, कारण परत पावसाळा चालू झाला की इकडं जरा रिस्क वाढते आणि शक्यतो जास्त पावसाळ्याची धरणकाठी वगैरे घेत नका जाऊ. बाकी खूप छान आहे धरणात. तुम्ही इकडं व्हिजिटला आले हरिश्चंद्रगडावर, तिकडं आवर्जून भेट द्या. फक्त कोणत्याही कचरा वगैरे होणार नाही किंवा निसर्गाला आपल्याकडून काही हानी होणार नाही याची 100% काळजी घ्या. आणि समोरच आपला जो एक दिसतोय हरिश्चंद्रगड, खूप मन करत आहे हरिश्चंद्रगडाला भेट द्यावी, पण तेवढा वेळ नाही. उद्या परत आपल्याला कामावर जायचं आहे. आणि अजून एक सांगतो, जसं सूर्य येईल ना तसं एवढं सुंदर वातावरण होतंय ना की काय सांगू तुम्हाला. तुम्ही नक्की या. मस्ट वॉच, मस्ट व्हिजिटेड प्लेस पिंपळगाव जोगा डॅम. आपला बच्चन तयार झालेला आहे. हा प्लॅन कॅन्सल करत होता कारण रात्री म्हणे की यायचं नाही मला, त्याला बळजबरी आणलं. आज सकाळी म्हणजे थँक्यू, बरं झालं मला आणलं म्हणजे. काय म्हणलं तुझे उपकार मी आयुष्यभर फेडणार नाही म्हणे. ते 2 लाजाळू बोरायले त्यांना लई लाज वाटते. कोण म्हणता नंतर सांगतो. कोण म्हणता मित्रांनो की आनंदासाठी पैसे पाहिजे? अरे नाही, आनंदासाठी फक्त असे मित्र पाहिजे. यावंच लागतंय. बीड बार्शी एक्स पुणे अहमदनगर, सॉरी अहिल्यानगर. निघालो सातारा बाईला भेटाया काळूबाईला, निघालो सातारा बाईला भेटाया काळूबाईला. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे, सर्व आपलं पॅकअप बिकअप झालेलं आहे, सगळं व्यवस्थित. आपण काय जे बाटल्या वगैरे आला सगळ्या आपण व्यवस्थित सोबत घेतल्या परत, कारण आपण कोणत्या प्रकारचा कचरा वगैरे केला नाही. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय, काळजी घ्या. पावसाळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आता बार्शीचे रॅन्चो चाललेला आहे, त्यांचा विक्रायचा टाइम झालेला आहे. तर तुम्ही काय संशोधन केलं? संशोधन असं काय नाही, पण हरिश्चंद्रगडाकडे बघून एवढं सुंदर वाटतंय. महाराष्ट्रातील सह्याद्रीचा स्वर्ग म्हणजे हरिश्चंद्रगड. आणि हा असा नजारा, आपले मित्र परिवार खूप येऊन मस्त अशी सुंदर सकाळ. आणि आपला इकडं एक हिरो
हे चला आता निघायची पावसाळ्याच्या सगळ्यांना पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. पावसाळी सुरुवात याच्यावरून दिसते की तुम्ही पाहू शकता सर्व ढग वगैरे कसे दाटून आलेले आहेत वर डोंगरावर. असा खेळा पण रेनकोट घाला. आणि असंच आमच्यासोबत ब्लॉग मध्ये कंटिन्यू सोबत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.